नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या 1 तासात आपण जाणून घेणार आहोत राज्यातल्या देशभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी सविस्तरपणे. पण सुरुवातीला बघूयात त्या 5 बातम्या ज्या पुढच्या 1 तासात आपल्याला सविस्तरपणे बघायच्यात. पहिली महत्त्वाची बातमी ती म्हणजे रशियाच्या दौऱ्यावरून देवेंद्र फडणवीस आता भारतात परतले असून महाराष्ट्रात परतले असून त्यांनी जोरदार हल्ला चढवलेला आहे विरोधकांच्या आरोपांवरती. आणि आता त्यांनी फॉक्सकॉनच्या प्रकरणी विरोधकांवर काही सवाल उपस्थित केलेले आहेत. आपण ही बातमी सविस्तरपणे जाणून घेऊयात. सलमान खानच्या हत्येच्या प्रकरणी एक मोठा खुलासा समोर आलाय. कोठडीतल्या आरोपींकडून सलमानच्या या हत्येच्या संदर्भातला हा खुलासा झाला असून प्लॅन बी नेमका काय होता हत्येचा, त्याचं पंजाब पर्यंतचं कनेक्शन काय होतं हे सविस्तरपणे आपल्याला या बुलेटिनमध्ये जाणून घ्यायचं आहे. इकडे फॉक्सकॉनच्या मुद्द्यावरून आणि इतर मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये वाद सुरूच आहे. पलटवार सुरू आहे. रत्नागिरीमध्ये गेलेल्या आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला, तर त्याला पुन्हा पलटवार सुद्धा सामंत यांनी केलेला आहे. आदित्य ठाकरे हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. रत्नागिरीमध्ये असताना त्यांच्या सुरक्षेमध्ये एक मोठी चूक झाल्याचं समोर आलेलं आहे. काय नेमकं झालं हे सुद्धा आपण सविस्तरपणे या बुलेटिनमध्ये जाणून घेऊयात. आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतीन यांच्यासोबत भेट झालेली आहे. या 2 नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झालेली आहे, भारताच्या दृष्टीनं ही भेट किती महत्त्वाची आहे हे सुद्धा आपल्याला या बुलेटिनमध्ये जाणून घ्यायचं आहे. या 5ही घडामोडी अगदी सविस्तरपणे पुढच्या 1 तासात आपण जाणून घेऊया. पण सुरुवातीला हेडलाईन्स. प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास. रिफायनरी आणि वाढवणं पोट झालं असतं तर महाराष्ट्र 10 वर्ष पुढे गेला असता. भाषण करून गुजरातला मागे टाकू शकत नाही, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल. पुढच्या 2 वर्षात महाराष्ट्र नंबर 1 करू, मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. तर सर्व प्रकल्प बंद केल्यावर गुजरातच्या पुढे कसं जाणार, फडणवीसांचा सवाल. 40 जणांनी राजीनामा द्यावा, मी वरळीच्या आमदारकीचा राजीनामा देतो, आदित्य ठाकरेंचं शिंदे गटाला खुलं आव्हान. दोन महिन्यात 700 लोकहिताचे निर्णय घेतल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा. निर्णयक्षम आहात तर फॉक्सकॉन प्रकल्प का गेला, काँग्रेसचा सवाल. औरंगाबादमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते अनावरण. शिवरायांच्या घोषणेनं दुमदुमला परिसर. विद्यार्थ्यांचा होमवर्क बंद करण्याचा सरकारचा विचार. घरच्या अभ्यासाचं टेन्शन कमी होण्याची शक्यता. उझबेकिस्तानमधल्या समरकंदमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांची भेट. आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा. मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत राज्यातल्या एका राजकीय बातमीनं. फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प हा महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या मुद्द्याच्या दरम्यान हा संपूर्ण मुद्दा महाराष्ट्रात गाजत असताना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री हे रशियात होते. तिथून परतल्यानंतर आज त्यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलेलं आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातल्या पुण्यातून गुजरातला हलवण्यात आला, त्यामुळे राज्याचं राजकारण तापलेलं असताना सत्ताधाऱ्यांना घेरलं जात असताना देवेंद्र फडणवीस यांनी आता त्याला प्रत्युत्तर दिलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे दावे खोडून काढत महाराष्ट्र गुजरातच्या मागे पडल्याची खंत व्यक्त केली.
आमचं सरकार येण्याच्या आधीच या निर्णय झालेला असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय. तुमचं कर्तृत्व काय हे सांगा असा सवाल करत महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेला असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली आहे. ज्यांनी काहीच केलं नाही ते आता आमच्याकडे बोटं दाखवून राहिले, ते आम्हाला सांगून राहिले, ते आम्हाला शहाणपण शिकवून राहिले. अरे तुमचं कर्तृत्व काय ते तर सांगा ना, तुम्ही काय केलं हे तर सांग. काहीच केलं नाही आणि या ठिकाणी शहाणपण सांगून राहिले. पण मी एक गोष्ट त्यांनाही सांगतो आणि सगळ्यांना सांगतो की निश्चितपणे तुमच्या काळामध्ये महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेला असेल, पुढच्या 2 वर्षात महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेलं नाही तर बघा निश्चित नेणार. ही हेल्दी कॉम्पिटिशन आहे. गुजरात काय पाकिस्तान थोडी आहे, आमचा भाऊच आहे, लहान भाऊ आहे. एकत्रच होते, एकाच दिवशी 2 वेगळे राज्य झालो. पण शेवटी हेल्दी कॉम्पिटिशन आहे. आम्हाला गुजरातच्या पुढे जायचं आहे, आम्हाला कर्नाटकच्या पुढे जायचं, आम्हाला सगळ्यांच्या पुढे जायचं आहे. महाराष्ट्र नंबर 1च राहिला पाहिजे, तो नंबर 2 ठेवूच शकत नाही आणि ते आम्ही करून टाकू. नुसते गुजरातच्या विरुद्ध भाषणं देऊन गुजरातला बीट नाही करता येत. त्याकरता तशा पॉलिसीज असाव्या लागतात. आणि मला आनंद आहे की 5 वर्ष सातत्याने गुजरातला मी मागे ठेवलं होतं आणि महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणलं. आणि आता हे जे बोलतायत त्यांनीच पुन्हा एकदा गुजरातला पहिल्या क्रमांकावर नेलं आणि महाराष्ट्राला खाली आणलं. या जामनगरच्या रिफायनरीपेक्षा 3 पट 4 पट मोठी रिफायनरी जर महाराष्ट्रात तयार झाली असती तर महाराष्ट्र पुढचे 10 वर्ष म्हणजे इतर कुठल्या राज्यांपेक्षा थेट 10 वर्ष पुढे गेला असता. परंतु दुर्दैवाने त्या रिफायनरीला आम्ही विरोध केला, ती आम्ही होऊ दिली नाही. आता आजही ती करणार आहोत आम्ही. पण आज प्रॉब्लेम काय आहे बघा, आता ती स्केल डाऊन झाली. आता ती 3.5 लाख कोटीची राहणार नाही. कारण मग सरकार वेगवेगळे ऑप्शन्स बघतं. जर 3-4 वर्षाचा भाग निघून गेला तर मग 2-3 ठिकाणी रिफायनरीज होतात आणि त्यामुळे इतकी मोठी आपली गुंतवणूक ही आपण घालवली. आणि एवढंच नाही तर आज आपण बघा आपल्या इथे जो निवेशक असतो ना तो बघत असतो की राज्यातलं वातावरण कसं आहे. आज सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट तयार होते इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्टमधनं. आपण बुलेट ट्रेन बंद केली, आपण मेट्रो बंद केली. 1 लाख कोटीची गुंतवणूक असलेल्या बुलेट ट्रेनमध्ये 0.01% मिळालेलं कर्ज, 50 वर्षाचं कर्ज आणि 20 वर्षाचं मोरटोरियम म्हणजे तुम्हाला 1 लाख कोटी फुकट मिळत आहेत. आणि त्याची गुंतवणूक तुमच्या इथं होत असताना टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आहे आणि लोकल सोर्सिंग आहे, हा नियम आहे. त्यामुळे लोखंड कुठलं यूज होणार आहे, मटेरियल कुठलं यूज होणार आहे, लेबर कुठला यूज होणार आहे. पण आम्ही ते थांबवलं. 20,000 कोटी रुपयाची गुंतवणूक केलेली मेट्रो 3 आम्ही थांबवली, आम्ही नाही होऊ दिली. या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे आता आपल्यासोबत आहेत. अंबादासजी, तुम्ही ऐकलं असेल उपमुख्यमंत्र्यांनी नेमका सवाल उपस्थित केलेला आहे की गेलेल्या गुंतवणुकीच्या बद्दल तुम्ही बोलताय, पण महाराष्ट्रातली हजारो कोटींची गुंतवणूक घालवण्यासाठी, हे प्रोजेक्ट थांबवण्यासाठी तुम्ही सातत्यानं प्रयत्न केले, त्याचं काय? यावर सुद्धा त्यांनी बोट ठेवलंय. देवेंद्र फडणवीस काही विषयात अतिशय चांगलं बोललेले आहे. आमचं कर्तृत्व काय, यांचं कर्तृत्व काय, तर पक्ष फोडणे. 5 वर्ष या समजा 2.5 वर्षाच्या आधी देवेंद्र फडणवीसच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेस आणि ह्या 2-2.5 वर्षाची जर तुलना केली तर या 2-2.5 वर्षामध्ये इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर झालेली. किती कोटींची झाली ती इन्व्हेस्टमेंट? एक हेल्दी कॉम्पिटिशन विषयी चांगलं बोलले ते. गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये हेल्दी कॉम्पिटिशन व्हावी. हेल्दी कॉम्पिटिशन होत असताना 2 जर मुलं असले आणि आई वडील एकाच मुलाला सातत्यानं वाटा देत असले आणि त्याच पद्धतीनं केंद्र सरकार सातत्यानं, केंद्राची भूमिका आईची वडिलांची असली पाहिजे.
परंतु महाराष्ट्राला सावत्र मुलाची वागणूक सातत्यानं केंद्र सरकार देत आलेलं आहे हा आणि म्हणून गुजरातच्या बाजूने त्यांचा निर्णय झालेला आहे आणि म्हणून हा प्रकल्प गुजरातला गेलेला आहे. जर आधीच झाला असेल तर विधिमंडळात माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी बोललेले वाक्य आठवा, लागलं तर मी आपल्याला पाठवतो, त्यांना पाठवतो की मुख्यमंत्र्यांनी वेदांता फॉक्सकॉनचे लोक भेटले, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करतात, हे आत्ता बोललेले, फार दिवस नाही झाला, एक झाले नाही. या सगळ्या मिनिट्स वगैरे उपलब्ध आहेत. हा मला असं वाटतं एक चुकीच्या पद्धतीनं सांगतात. एक मला वाटतं टाळ्या मिळवण्यासाठी हे केलेलं राजकीय भाषण दिसतंय. याच्यातून फार काही साध्य होईल अशातला भाग नाही. 5 वर्ष आपण होता तर त्यावेळेस कुठं महाराष्ट्र पुढे होता? त्यावेळेस खोटे खोटे आकडे नुसते इन्व्हेस्टमेंट डिक्लेअर केल्या, वेगवेगळ्या समिट घेतल्या, प्रत्यक्षात आली किती? पण अंबादासजी, तुम्ही दोन गोष्टी बोलताय, दोन्ही गोष्टी तुम्हीच बोलताय. एका बाजूला तुम्ही म्हणताय की महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आमच्या काळात झाली आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही असं म्हणताय की केंद्र सरकारनं आम्हाला मदत केली नाही, त्यांनी आमच्यावरती अन्याय केला. येस. आता ह्या बॉक्सकॉन विषयी जे फडणवीस साहेब बोलले, मी त्याविषयी म्हणतो, ही कॉम्पिटिशन कधी होईल? इन्व्हेस्टमेंट काय केंद्र सरकारने नाही केली, इन्व्हेस्टमेंट बाकीच्या इन्व्हेस्टरनी केलेली आहे. पण याच्यात केंद्राच्या ज्या ज्या काही परमिशन, केंद्राचा सपोर्ट, या ठीक सगळ्या आहे. पण तुम्ही तुमच्या काळामध्ये एक ठोस आकडा सांगू शकाल तुम्ही, किती लाख कोटींची गुंतवणूक आणली किंवा काय? थोड्या वेळाने सांगू शकेल, परंतु आपणच काढू शकता मागच्या 38 वर्षाचं काय काय झालेलं. दरवर्षी वेगवेगळ्या समिट केल्या गेल्या, वेगवेगळ्या कॉन्फरन्स केल्या गेल्या, मॅग्नेटिक वगैरे वगैरे वगैरे. पण याचा काय परिणाम आहे? याचे परिणाम सुद्धा तपासले पाहिजे. नक्कीच. खरं तर जे दावे दोन्ही बाजूंनी केले, फडणवीस सरकारनं केले आणि ठाकरे सरकारच्या काळात सुद्धा केले गेले, हे दावे आज तपासण्याची वेळ आलेली आहे का केवळ घोषणाबाजी केली गेली, हे सुद्धा महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. यानंतर बातमी आहे ती आरोप प्रत्यारोपांच्या संदर्भातली. आदित्य ठाकरे, शिवसेनेचे नेते, हे रत्नागिरीत पोहोचले. त्यांनी उदय सामंत उद्योग मंत्र्यांवरती जोरदार निशाणा साधला. फॉक्सकॉन प्रकल्पाच्या मुद्द्यावरून सुद्धा त्यांनी सवाल उपस्थित केले आणि त्याचबरोबर त्यांनी शिवसेनेत झालेल्या बंडाच्या संदर्भात सुद्धा या सर्व बंडखोरांवरती जहाल शब्दात टीका केली. त्याला उद्योग मंत्र्यांनी सुद्धा जशास तसं उत्तर दिलंय. शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी पुन्हा दौरा सुरू केलाय. रत्नागिरीतल्या शिवसंवाद यात्रेत त्यांनी शिंदे समर्थकांवर जोरदार हल्ला चढवला. 50 खोक्यांचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी विरोधकांच्या जिव्हारी लागणारी टीका केली. मात्र त्यांच्या निशाण्यावर होते उद्योग मंत्री उदय सामंत. सामंतांच्या मतदारसंघात जाऊन आदित्य ठाकरेंनी हल्ला चढवला. महाराष्ट्रात येणारे मोठे प्रकल्प इतर राज्यात गेले याचं उदाहरण देत ठाकरेंनी उदय सामंतांवर टीकेची झोड उठवली. ज्या मिनिटाला उद्योग मंत्र्यांना विचारलं, उद्योग मंत्री कोण आहेत? बरोबर, उद्योग मंत्री कोण आहेत? उद्योग मंत्री कोण आहेत? आणि त्यांनी गद्दारी नुसतं शिवसेनेशी नाही तर आज महाराष्ट्राशी केलेली आहे. कारण ज्या मिनिटाला प्रेसने त्यांना विचारलं की आज वेदांताचा प्रोजेक्ट इथून निघून गेलेला आहे, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल, त्यांनी काय सांगावं? नाही, मी थोडी माहिती घेऊन सांगतो, अजून याची पूर्ण माहिती माझ्याकडे आली नाही. हे असे उद्योगमंत्री होऊ शकतात का? तुम्ही सांगा मला. आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेचा उदय सामंत यांनी चांगलाच समाचार घेतला. सभेला झालेल्या गर्दीचा उपहास करत उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंना टोले लगावले. 700 लोकांच्या उपस्थितीमध्ये 700 खुर्च्या लावून जी जाहीर सभा झाली, जी जिल्ह्याची बैठक झाली, त्याला देखील मनापासून शुभेच्छा देतो. उद्योग खातं मला कळत नाही असं देखील त्यांनी सांगितलं, ते देखील कदाचित खरं असेल. कारण उद्योग खात्यात नक्की काय आहे मला कळलं नसेल. उद्योग खातं कसं चालवणं काय हे आता मी शिकलं पाहिजे, असं त्यांचा जो सल्ला आहे त्याचं देखील मी पालन करेन. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्धव ठाकरेंचं राजकीय वैर राज्याला परिचित आहे. वेदांता फॉक्सकॉनच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे नारायण राणेंनी या वादात उडी घेत त्याला वेगळंच वळण दिलं. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानं विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. आदित्य ठाकरे हा मुद्दा त्यांच्या शिवसंवाद यात्रेत सातत्यानं उपस्थित करतायत.
त्यामुळे पुढील काही दिवस या मुद्द्यावरून जोरदार राजकारण सुरू राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आदित्य ठाकरे यांना झड दर्जाची सुरक्षा आहे. या सुरक्षेच्या दरम्यान काही चूक झाल्याची बाब आज समोर आली. रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत झालेली ही चूक नेमकी कुणामुळे, कशामुळे याचीही आता चर्चा सुरू झाली आहे. पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट. आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष, सुरक्षा रक्षकांना खासगी वाहनं, प्रशासनाकडून का मिळाली नाहीत वाहनं, नेमकी कुणाकडून झाली चूक. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा राज्यभरात सुरू आहे. या यात्रेच्या निमित्तानं आदित्य ठाकरे राज्यभर फिरतायत. मात्र रत्नागिरीमध्ये त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली. आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेकडे प्रशासनाकडून एक प्रकारे दुर्लक्ष करण्यात आलं. राज्य सरकारनं आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक तैनात केले, मात्र त्यांना वाहनच दिली नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना खासगी वाहनांचा वापर करावा लागला. सुरक्षा रक्षक आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेसाठी पोहोचले, मात्र त्यांच्यासाठी सरकारी वाहनं उपलब्ध नव्हती. आदित्य ठाकरेंना सरकारनं झेड दर्जाची सुरक्षा दिली आहे. मात्र असं असताना इतकी मोठी चूक कशी झाली हा प्रश्न निर्माण झालाय. आणि जे बंडखोर झालेले त्या प्रत्येक आमदाराला, मंत्र्यांना Y+ आणि Z सिक्युरिटी द्यायची. ज्यांच्या जीवावरती ते आमदार आणि मंत्री होते आणि जे बंडखोर झालेले आहेत, त्याच सन्माननीय युवा नेता ज्यावेळी आदरणीय आदित्यजी रत्नागिरी दौऱ्यावर गेलेत, तर त्यांच्या Z सिक्युरिटीचे खेळवाड करण्याचं काम दुर्दैवाने आज होतोय. ह्याचा आम्ही निव्वळ निषेध करत नाही, तर राज्य शासनाला निश्चितपणे आम्ही सांगू इच्छितो की ही चूक कशी झाली, काय झालं, ह्याला कोण जबाबदार आहेत. आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत चूक झाल्यानं अनेक प्रश्न उपस्थित झालेत. आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे का हा प्रश्न निर्माण झालाय. झेड दर्जाची सुरक्षा असणाऱ्या नेत्यांच्या सुरक्षा रक्षकांना गृह विभाग वाहनं उपलब्ध करून देतं. असं असताना नेमकं कुणाचं दुर्लक्ष झालं हा प्रश्न निर्माण झालाय. तर या प्रकरणी कारवाई केली जाईल असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय. मी आयजीना या पूर्ण प्रकरणाची तपास करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये जे कोण गिल्टी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. परंतु सिक्युरिटीमध्ये कुठेही कपात केलेली नव्हती. सिक्युरिटी आहे तीच होती. मुंबईवरनं जे SPO गेले होते त्यांना गाडी मिळाली नाही, परंतु नंतर त्यांनी प्रायव्हेट गाडी घेतली आणि त्यांनी सुरक्षा दिली. परंतु प्रायव्हेट गाडी का दिली गेली आणि प्रशासनाची गाडी का नाकारली या संदर्भात चौकशी करून ज्यांनी कोणी हे कृत्य केलं असेल त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना मी मंत्री म्हणून, कॅबिनेट मंत्री म्हणून आयजींना दिलेल्या आहेत. राज्यातील प्रत्येक नेत्याची सुरक्षा ही महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे नेत्यांच्या सुरक्षेत होणारी कोणत्याही प्रकारची बेपर्वाई ही गंभीर बाब आहे. परिणामी प्रशासनानं आदित्य ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकांना वाहनं का मिळाली नाहीत याची चौकशी लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. तरच आगामी काळात या प्रकारची चूक होणार नाही. दापोलीहून अनिकेत होळमसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे आणि शिंदे गटावरती जोरदार टीका केली आहे. आज बाळासाहेब हयात असते तर शिंदेंची त्यांनी बिनपाण्याची केली असती असं म्हणत जोरदार टोलेबाजी केली आहे. की जनता कुणाच्या मागे आहे. जनता बाळासाहेब ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या जाहीर सभेमध्ये सांगितलेलं होतं की आता माझं वय झालेलं आहे, इथून पुढे युवा नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे या शिवसेनेची जबाबदारी पुढे नेतील आणि मूळ शिवसेना आहे त्याची जबाबदारी माझा मुलगा उद्धव ठाकरे हे त्या ठिकाणी पुढे नेतील. त्याकरता त्यांनी त्यांच्या पुतण्यालाही बाजूला केलं की नाही हे आपण सगळ्यांनी बघितलं ना. एवढं सगळं बघून आता हे सांगतात जर आता बाळासाहेब हयात असायला पाहिजे होते त्या शिंदे साहेबांची काय बिन पाण्याने काढली असते, काही ठेवलं नसतं. जसं 50 खोके एकदम ओके या त्यांना मिरच्या झोंबल्या, खरंच खोटं नाही सांगत. रात्री पावसाळून उठतात खोको 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 खोको
कशाचं ओखेल कशाचं खोकं. ही जी काही परिस्थिती आहे, अहो त्यांचेच कार्यकर्ते त्यांना फोन करतात, आमदार साहेब 50 खोकी आली, जरा 50 लाख द्या ना. त्याला काही कळतच नाही काय उत्तर द्यावं. ही जी काही परिस्थिती आहे मित्रांनो, हा गमतीचा भाग नाही. अशा पद्धतीचं इतक्या खालच्या स्तराचं राजकारण हे अवांत आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या निर्णयांच्या गतीच्या संदर्भात राज्यभर सध्या चर्चा सुरू आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा राज्य सरकारनं गेल्या 2 महिन्यामध्ये किती निर्णय घेतले याची माहिती जाहीर केली. गेल्या 2 महिन्यात तब्बल 700 निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं. जनतेची कामं करणं हाच सरकारचा अजेंडा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांच्या 700 निर्णयांच्या दाव्यावर काँग्रेसनं टीका केली आहे. एवढे निर्णय घेऊनही फॉक्सकॉन सारखा प्रकल्प महाराष्ट्रातून का गेला असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला. आपको बताने में मुझे हर्ष होगा कि हमारे 2 ही महीने हुए, लेकिन हमने 2 महीने में 700 निर्णय लिए, 700. और इसमें समाज के हर वर्ग को हमने शामिल किया है. एवढं काम करून आपण 2 लाख कोटीचा प्रोजेक्ट जो आहे तो महाराष्ट्राच्या हातातून जाऊ दिला आणि सोबत 1 लाख नोकऱ्या ज्या मिळणार होत्या महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांना त्या सुद्धा घालवल्या. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की एवढं काम करून जर असं नुकसान होत असेल तर आपण पेंडॉलला भेट दिलेल्या बऱ्या, आता नवरात्र आहे तिथे भेट दिलेल्या बऱ्या. जरा निर्णय जे आहे ते थांबवा, फायद्याचे निर्णय घ्या. यानंतर पावसाच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई अहमदाबाद हायवे हा वाहतुकीसाठी काही काळ बंद करण्यात आलेला आहे. वाहतूक ठप्प झालेली आहे. महामार्गावर पुराचं पाणी आलेलं आहे, त्यामुळे ही वाहतूक ठप्प झाली आहे. वसईमध्ये अहमदाबाद हायवेवरती पावसाचं पाणी आलंय, त्यामुळे वाहतूक मनोर वाडा मार्गे वळवण्यात आलेली आहे. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. पालघर गुजरातकडून मुंबई ठाण्याकडे येणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक मनोर वाडा भिवंडी मार्गे वळवण्यात आलेली आहे. वसईसह घोडबंदर परिसरात महामार्गावर पाणी साचल्यानं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून ही वाहतूक गुजरातसह उत्तरेकडून येणाऱ्या राज्यांमधली अवजड वाहनांसाठीची वाहतूक मनोर वाडा भिवंडी या पर्यायी मार्गानं वळवण्यात आलेली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार आता शिंदे गटात सामील झालेले प्रताप सरनाईक यांना एक मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण ईडीनं त्यांच्या संदर्भात जी माहिती दिलेली आहे ती त्यांना दिलासा देणारी ठरू शकते. MMRDAच्या टॉप सिक्युरिटी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा अर्थात EOW नंतर आता केंद्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी देखील आमदार प्रताप सरनाईकांना दिलासा देण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती सूत्रांना दिली आहे. MMRDA टॉप सुरक्षा भरती प्रकरणी सखोल चौकशी करण्यात आली, मात्र त्यात कोणताही घोटाळा झाला नसून या प्रकरणात कोणताही गुन्हा घडला नसल्याचं निदर्शनास आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास बंद करत असून तसा अहवाल आम्ही न्यायालयात सादर करतोय, तो न्यायालयानं मान्य करावा असं पत्र EOWनं कोर्टात दिलंय. ते बुधवारी कोर्टानं मान्य करत तपास बंद करण्यास EOWला परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रताप सरनाईकांसाठी हा एक मोठा दिलासा मानला जातोय. भारतीय जनता पक्षात गेलो तर ईडी किंवा कुठल्याही सेंट्रल एजन्सीचा आपल्याला त्रास होत नाही हे मी म्हणत नाही. भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते बोलतात, त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही. आणि मी ही गोष्ट पार्लमेंटमध्येही बोलली आहे की तुम्ही ते जे वॉशिंग मशीन ज्याच्याबद्दल अनेक भारतातले लोक म्हणतात की विरोधात असला तर तुम्हाला ED CBI इन्कम टॅक्स, तुम्ही ज्या भारतीय जनता पक्षामध्ये गेला की त्या वॉशिंग मशीनच्या थ्रू तुमची पूर्णपणे स्वच्छ होऊन तुम्ही बाहेर पडता. त्याच्यामुळे मला काहीही आश्चर्य वाटत नाही. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे ती म्हणजे
गृहपाठाच्या संदर्भातली जी पालक आणि विद्यार्थ्यांच्यासाठी एक प्रकारची टेन्शनचं काम आहे म्हणूया, आता या टेन्शनमधून काहीशी मुक्तता होणार आहे. कारण राज्य सरकार घरी जो अभ्यास दिला जातो म्हणजे जो गृहपाठ आहे तो गृहपाठ बंद करण्याची दृष्टीनं विचार करत आहे आणि त्यामुळे गृहपाठाला कदाचित सुट्टी मिळू शकते. हे टेन्शन दूर होऊ शकतं पालकांचं, अशी बातमी समोर येते. कारण राज्य सरकारनं होमवर्क बंद करण्याचा विचार सुरू केला आहे. तसंच मैदानी खेळाकडे मुलांचा कल वाढवण्याच्या संदर्भात सुद्धा चाचपणी सुरू असल्याचं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मुलांच्या पाठीवरचं ओझं एका बाजूला कमी होणार आहे, तर विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी सुद्धा प्रयत्न होणार आहे. की मुलांना ओव्हरबर्डन करू नये, त्यांच्या मेंदूचा विकास व्हायला दिला पाहिजे. आणि दुसरं, होमवर्क ही पळवाटसुद्धा असता कामा नये टीचर्ससाठी. टीचर्सने जे काय आहे, म्हणजे मी आता विनंती, मला टीचर्सबद्दल अतिशय आनंद आहे, पण आपण अर्धा तास जे शिकवतो ते एवढं कॉन्सन्ट्रेशन करून शिकवलं पाहिजे की मुलांना होमवर्क करण्याची आवश्यकता राहता कामा नये, असं माझं व्यक्तिगत मत आहे. परंतु हे मी टीचर्सच्या ज्या असोसिएशन आहेत त्यांच्याशी बोलेन, संस्था चालकांशी बोलेन आणि नंतर त्याच्यावर निर्णय घेईल. एवढा मोठा निर्णय सहजासहजी घेता येत नाही. सहजासहजी हा निर्णय घेता येत नाही असं म्हणत असताना आज गृहपाठाला सुट्टी देण्याचा जो विचार बोलून दाखवलेला आहे, काय नेमका हा निर्णय असू शकतो, काय वाटतंय सध्या सरकारला, काय विचार सुरू आहे, जाणून घेऊयात ना ग्राफिक्सच्या माध्यमातून. बघा, विद्यार्थ्यांच्यासाठी राज्य सरकार हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे की विद्यार्थ्यांना घरी जो अभ्यास करावा लागतो पालकांना सुद्धा तो करावा लागतो आणि त्या अभ्यासातून या विद्यार्थ्यांची सुटका होऊ शकते. पुढील शैक्षणिक वर्षात गृहपाठ नसणार, शाळेतच नोट्स काढून अभ्यास घेतला जाणार आहे. जे काय ती शाळेत होणार आहे, घरी मजा. पुस्तकांमध्येच आता वह्यांची पानं जोडली जाणार, जेणेकरून पाठीवरचं दप्तराचं जे ओझं आहे ते ओझं कमी होईल. आणि यानंतर बातमी आहे ती म्हणजे राज्यभर गाजलेल्या टीईटी घोटाळ्याच्या संदर्भातली. टीईटी घोटाळ्याच्या नंतर राजकीय वाद झाला, पण या वादाच्या नंतर आता शिक्षण मंत्र्यांनी गोष्ट सांगितली आहे. या लोकांना म्हणजे टीईटी घोटाळ्यातल्या त्या अपात्र ठरलेल्या लोकांना तोपर्यंत सेवेत घेतलं जाणार नाही जोपर्यंत ते न्यायालयात दोषी होऊन म्हणजे निर्दोष सुटत नाहीयेत. त्या दोषींवरती जर दोषी असतील तर मग त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्यांना घेतलं जाणार नाही. जर निर्दोष सुटले तर मात्र त्यांना सामावून घेतलं जाईल, असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी म्हटलंय. चुकीची लोक या प्रवाहात आली तर शिक्षणाचा खेळखंडोबा होईल असंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे राज्य सरकार शिक्षण खात्यातल्या या भ्रष्टाचाराच्या बद्दल कठोर असल्याचं दिसतंय. टीईटीच्या संदर्भात जे लोक दोषी आढळलेले होते त्या सगळ्यांना आम्ही डिस्क्वालिफाय केलेलं आहे. अनेक मुलं माझ्याकडे येतात आणि सांगतात की आमचं हे इंटेन्शन नव्हतं, आम्ही काय केलेलं नाही, आम्ही निर्दोष आहोत. निर्दोष आहे की नाही हे कोर्ट ठरवतील, पण जोपर्यंत निर्दोष आहे हे ठरणार नाही तोपर्यंत त्याच्यातल्या एकाही मुलाला, एकाही टीचरला मी पुन्हा सर्व्हिसमध्ये घेणार नाही. कारण शिक्षण हे असं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये एक चुकीची प्रवृत्ती जरी आली तरी शिक्षणाचा सगळा खेळखंडोबा होऊ शकतो. वेदांता प्रकरणावरून राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेनेचे नेते आणि आत्ताचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे. ज्यांना काहीच कळत नाही ते कसले उद्योग मंत्री, ज्यांना काही माहीत नाही ते कसले उद्योग मंत्री, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी उदय सामंत यांच्या मतदारसंघात जाऊन रत्नागिरीमध्ये जाऊन त्यांनी जोरदार निशाणा साधला. तर उदय सामंत यांनी सुद्धा आदित्य ठाकरेंना काही सवाल विचारत प्रत्युत्तर दिले. गुंतवणूक 100% येणार होती. ज्या महाराष्ट्रात 1 लाख रोजगार निर्माण होणार होते, 1 लाख नोकऱ्या निर्माण होणार होत्या, तो महाराष्ट्रात येणारा प्रोजेक्ट आपल्याकडून निघून कसा जातो हे देखील आपल्याला कळत नाही. आणि ज्या मिनिटाला उद्योगमंत्र्यांना विचारलं, उद्योगमंत्री कोण आहेत? बरोबर, उद्योगमंत्री कोण आहेत? उद्योगमंत्री कोण आहेत? आणि त्यांनी गद्दारी नुसतं शिवसेनेशी नाही तर आज महाराष्ट्राशी केलेली आहे. तरी देखील केंद्र सरकारचा तो दुसरा मोठा आणि महत्वाचा प्रस्ताव होता, तो म्हणजे बल्क ड्रग पार्क.
पाठवायचा, तिथे देखील 70 ते 80 हजार नोकऱ्या आपण या महाराष्ट्रात उपलब्ध करून दिल्या असत्या. माहिती नाही की बल्क ड्रग पार्क पण यांच्या हातातून निसटून गेला. कुठे गेला? आंध्र प्रदेशला गेला, दुसरा हिमाचल प्रदेशला गेला आणि तिसरा गुजरातला गेला. पण यांना अजून माहिती नाही, कळलंही नव्हतं की बल्क ड्रग पार्क जो आपला उद्योग खाता त्याचा देखील पाठपुरावा करत होता, ते देखील उद्योग मंत्र्यांना माहिती नव्हतं की तेही आपल्या हातातून निघून गेलं. बाजीगर मध्ये एक डायलॉग आहे, हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. तसं आपल्या महाराष्ट्रात एक नवीन डायलॉग आलाय, कारण एक मोठे प्रोजेक्ट येतात आपल्याकडे आणि आपल्याकडे आल्यानंतर ते पळून कसे जातात, म्हणून जीत के हारने वाले को खोके सरकार कहते हैं. औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये आज जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मुख्यमंत्री हे बांबूमध्ये आलेले होते आणि याच वेळी प्राध्यापक भरतीच्या मुद्द्यावरून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जनतेशी संवाद साधत होते मुख्यमंत्री, त्याचवेळी ही घोषणाबाजी करण्यात आली. प्राध्यापक भरती झालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावर राज्यात लवकरच 75,000 जागा भरणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. विद्यार्थी, अभ्यासक, संशोधकांसाठी हे स्थान प्रेरणास्त्रोत ठरेल. यानंतर बातमी आहे महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका आगळ्या वेगळ्या गरब्याच्या स्पर्धेची. आता गरब्यामध्ये जो चांगला दांडिया खेळेल त्याला वेगवेगळी बक्षीस असतात, पण आता यावेळेस या गरब्यातली हा वेगळेपण काय, तर या गरब्यातल्या लोकांना जिंकल्यानंतर जी बक्षिसं दिली जाणार आहेत ती एकदम ओके आहेत. म्हणजे काय ती, तर ती आहेत कुणाला गुवाहाटीचं तिकीट, कुणाला सुरतचं तिकीट, कुणाला गोव्याचं तिकीट आणि शेवटी जे आणखी जिंकतील त्यांना खोके सुद्धा आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सवातल्या गरब्यामध्ये तुम्हाला सहभागी होऊन सुरत, गुवाहाटी, गुजरात मधला सुरत आणि त्याचबरोबर गोवा अशा प्रकारचा हा दौरा करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. अशी वेगवेगळी संधी तुम्हाला या गरब्याच्या निमित्तानं मिळालेली आहे. मनसेनं हा गरबा आयोजित केलेला आहे, त्यामुळे या गरब्याच्या पोस्टरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ही बक्षिसं सध्या अतिशय लक्षवेधी ठरलेली आहे आणि पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे त्यानुसार तुम्हाला 3 ठिकाणचा हा दौरा करता येणार आहे. अनोख्या स्पर्धेची सध्या चर्चा खेडमध्ये सुरू आहे, संपूर्ण कोकणात सुरू आहे. या स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना पहिलं बक्षीस आहे गुवाहाटीला 2 रात्र 3 दिवस, सुरतला द्वितीय बक्षीस आहे सुरतला 2 रात्र 3 दिवस आणि तृतीय बक्षीस आहे गोव्याला 2 रात्र 3 दिवस. त्याचप्रमाणे इतर 50 बक्षीस आहेत, ज्याला आम्ही 50 खोके असं नाव दिलेलं आहे. ज्या काही राज्यामध्ये किंवा ज्या काही नुकत्याच घडलेल्या घटना असतात त्याला आम्ही करंट घटना म्हणतो, अशा घटनेवरती आधारित आम्ही बक्षीस ठेवण्याचा किंवा तो उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं या स्पर्धकांना आणि नागरिकांना आमच्या ह्या स्पर्धेची बक्षीस आवडतील. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लावण्यात आलेला बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. माझ्या पाठीमागं आपण बघू शकताय की दापोली विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या खेड तालुक्यामध्ये मनसेतर्फे हे बॅनर लागलेले आहेत. प्रथम क्रमांक गुवाहाटी आहे, द्वितीय क्रमांक सुरत, तृतीय क्रमांक गोवा आणि इतर जे आहेत हे 50 खोके बक्षिसं ठेवण्यात आलेली आहेत. हा मनसेचे जे राज्य सरचिटणीस आहेत वैभव खेडेकर, त्यांनी हा बॅनर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लावलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या बॅनरचा जे काय उद्देश आहे तो म्हणजे या दापोली मतदारसंघाचे जे विद्यमान आमदार आहेत ते शिंदे गटात गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं हा बॅनर लावलेला आहे आणि हा बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. दसरा मेळावा हा शिवसेनेच्या अगदी सुरुवातीपासून, स्थापनेपासून शिवाजी पार्कवर झाला. एक मैदान, एक विचार, एक नेता हा श्वास आहे आणि त्यामुळे यावर्षी सुद्धा शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होईल अशा प्रकारचं वक्तव्य करण्यात आलेलं आहे. शिवसेनेचे युवा सेनेचे नेते सरदेसाई यांच्याकडून वरुण सरदेसाई यांनी दसरा मेळाव्याच्या संदर्भातलं हे वक्तव्य केलं.
आणि शिवसेनेच्या स्थापनेपासून जो काही इतिहास आहे, एक नेता, एक मैदान, एक पक्ष, एक झेंडा, एक विचार, तसंच यावेळी देखील होईल. उद्धव ठाकरे साहेब ते शिवतीर्थावरनं दसरा मेळाव्याच्या मार्फत महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मार्गदर्शन करतील. वेदांता प्रकरणावरून राज्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. एकमेकांना खिंडीत गाठण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच सगळ्या वादामध्ये आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सुद्धा उतरलेल्या आहेत. लवकरच मेक इन इंडिया अंतर्गत राज्यात यापुढच्या काळात चांगली गुंतवणूक होईल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवलाय. त्याचबरोबर जो प्रकल्प गेला त्याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय. अनिल अग्रवालजी जे त्या प्रकल्पाचे प्रमोटर होते ते महाराष्ट्रात आले होते, पण याचं दुःख आहे ते पूर्णत्वाला तेव्हा न पोहोचून दुसरीकडे गेलं. पण तसंच त्याचे काही प्रोजेक्ट्स आहेत जे महाराष्ट्रात मेक इन इंडियामध्ये होणार आहे याची पण खुशी आहे. पण जे नाही झालं ते MVAच्या वेळेस नाही झालं. मंत्रालयात नोकरी लावतो असं आमिष दाखवून काही लोकांची फसवणूक करणाऱ्या प्रिन्सला अर्थात या अभिनेत्याला आता अटक होण्याची शक्यता असतानाच या संपूर्ण प्रकरणामध्ये पुन्हा एकदा पोलिसांनी जी कारवाई केली आहे त्यानुसार सैराट सिनेमाचा दिग्दर्शक असलेल्या नागराज मंजुळे यांना सुद्धा नोटीस बजावली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. राहुरी पोलिसांनी तिघांना या प्रकरणात आतापर्यंत अटक केली आहे. या प्रकरणात आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गाजलेल्या सैराट चित्रपटातल्या प्रिन्सची भूमिका साकारणाऱ्या सूरज पवार हा पोलिसांच्या रडारवर आहे. त्याचबरोबर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनाही नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते. यानंतर बुलढाण्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी आहे. काळीज पिळवटून टाकणारी बातमी आहे. पोलीस भरतीच्यासाठी मिलिटरी भरतीच्यासाठी रस्त्यावरती व्यायाम करणाऱ्या 2 तरुणांना आपले हात हाकना गमवावे लागले. ST महामंडळाची जी बस आहे त्या बसचा पत्रा बसच्या बाहेर फाटलेला पत्रा बसच्या बाहेर आला होता. रस्त्यावरून ही बस जात होती आणि हा फाटलेला पत्रा रस्त्यावरून धावणाऱ्या त्या मुलांना घासून गेला आणि यात त्या दोन्ही मुलांच्या हातांवरून ते गेले आणि दोन्ही हात अक्षरशः कापले गेले, धडावेगळे झाले. बुलढाण्यातून अतिशय हृदयद्रावक अशी ही घटना समोर आली आहे. STच्या फाटलेल्या पत्रामुळे 2 तरुणांचे हात कापले गेलेत. आयुष्यभराचं त्यांना अपंगत्व आलेलं आहे आणि गंभीर दुखापत त्यांना झालेली आहे. रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मलकापूर पिंपळगाव देवी मार्गावर ही धक्कादायक घटना घडली आहे. विकास पांडे आणि परमेश्वर पाटील अशी या 2 तरुणांची नावं आहेत. त्यांच्यावर मलकापूर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना तात्काळ जळगाव इथल्या रुग्णालयात हलवण्यात आल्याचं कळतंय. सध्या बस चालकानं बस धामणगाव बडे पोलीस स्थानकामध्ये उभी केली असून बस चालक पोलीस स्थानकात आहे. सकाळी काही तरुण रस्त्याच्या कडेला पोलीस भरतीसाठी व्यायाम करत असताना हा अपघात घडलाय. बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर पिंपळगाव देवी मार्गावरती सकाळी हा अपघात झाल्याच्या नंतर स्थानिकांनी तिथल्या तरुणांनी जोरदार आंदोलन केलं आणि मलकापूर आगाराचे प्रमुख दादाराव दराडे यांच्या कार्यालयाच्या काचा फोडल्या तर खुर्च्या सुद्धा फेकून देऊन त्यांनी रोष आपला व्यक्त केला. कित्येक बसचा या ठिकाणी पत्रा निघालेला आहे. कित्येकच्या गेअरला प्लॅस्टिक या ठिकाणी गुंडाळलेलं आहे. ॲक्सिलेटरला तर चप्पल आणि ब्रेकला सुद्धा तुटकी चप्पल या ठिकाणी प्रशासनाने गुंडाळलेली आहे. माझा प्रशासनाला एक सवाल आहे, या गेलेल्या नागरिकांचे हात या ठिकाणी प्रशासन आणेल का? आणि या ठिकाणी आपण लालपरी म्हणजे लोकवाहिनी म्हणतो, पण लोकांच्या जीवावर या ठिकाणी लालपरी उठलेली आहे. तरी शासनाला माझी कळकळीची विनंती आहे, आपण या बस दुरुस्त करून ताबडतोब प्रशासनाच्या सेवेसाठी रुजू कराव्यात. माझी शासनाला कळकळीची विनंती आहे, याला सर्वात जास्त नोकरी या ठिकाणी शासनाने द्यावी आणि नुकसान भरपाई या ठिकाणी द्यावी. तो सर्व म्हणजे हे सिरियस असले त्याला प्रशासन जबाबदार राहील. हे जर कशानं काही झालं तर या ठिकाणी प्रशासनाला याचा तडेतोड जबाब द्यावा लागेल. यानंतर बातमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली आहे आणि या कार्यकारिणीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची
उपाध्यक्षपदी खासदार प्रफुल्ल पटेल तर मुख्य जनरल सेक्रेटरीपदी खासदार सुनील तटकरेंची निवड जाहीर करण्यात आलेली आहे. यानंतर बातमी सोलापूरमधल्या सामूहिक कॉपी प्रकरणाच्या संदर्भातली. तिथल्या 319 विद्यार्थ्यांना आता काहीसा दिलासा मिळालेला आहे. सामूहिक कॉपी प्रकरणी आता प्रशासनानं त्यांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना एक प्रकारे मोठा दिलासा मिळाला आहे. सोलापुरातल्या सामूहिक कॉपी प्रकरणातील 319 विद्यार्थ्यांना हा दिलासा मिळाला असून 319 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळानं आदेश जारी केलेत. विद्यार्थी आणि प्रहार संघटनेची आक्रमकता पाहून अखेर MSBTनं 14 सप्टेंबरला रात्री याबाबतचे आदेश पारित केले. आता 21 सप्टेंबर तर 4 ऑक्टोबर या दरम्यान या सर्व 319 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. सोलापूर शहरातल्या मौलाना आझाद पॉलिटेक्निक महाविद्यालयातील 319 विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळानं सामूहिक कॉपी प्रकरणी 1 वर्षासाठी प्रतिबंधित केलं. एकाच वेळी 319 विद्यार्थ्यांना MSBTनं प्रतिबंधित केल्यानं सोलापुरात एकच खळबळ उडाली होती. महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थ्यांना या माध्यमातून विनंती करतो की महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाला ज्या ज्या विद्यार्थ्यांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली, ज्या ज्या विद्यार्थ्यांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई करून त्यांना डिबार केला, नापास केला, अशा सर्व विद्यार्थ्यांना घेऊन पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा या माध्यमातून आम्ही देतोय. पण एक गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची की महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या काही अधिकारी कर्मचारी जे मनमानी पद्धतीने कामकाज करून विद्यार्थ्यांचं भविष्य अंधकारमय करतात, अशा लोकांवर कारवाई करून तिथून त्या अधिकाऱ्यांना हटवण्यात यावे अशी आमची प्रहारची मागणी आहे. कोल्हापुरातल्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये यावर्षीपासून या नवरात्रोत्सवामध्ये पेड दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली होती. त्याच्याबद्दलचा निर्णय घेण्यात आला, पण आता त्याला विरोध होऊ लागलाय. हिंदुत्ववादी संघटनांनी याला विरोध केलाय. तुळजापूरच्या धर्तीवर हे दर्शन असणार असून 200 रुपयांना हा पास मिळणार आहे. तासाला 1000 भाविकांना पेड पासद्वारे मंदिरात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे आता फक्त पैसेवाल्यांनाच देवदर्शन मिळणार का असा सवाल विचारला जातोय. मागच्या वर्षीप्रमाणे ई पासची पेड लाईन सुद्धा वाढीव म्हणून त्यात ॲड केलेली आहे. त्याच्यामध्ये ताशी फक्त 1000 लोकांना आपण प्रवेश देतोय आणि मंदिराच्या पूर्व दरवाजातूनच ती स्वतंत्ररित्या एंट्री असणार आहे आणि महाकाली चौकात येऊनच ती मंदिरामध्ये मिसळणार आहे. अशा पद्धतीनं ती रांग असणार आहे. त्याच्यामध्ये आपण प्रतिमांची पंढरपूर आणि तुळजापूरच्या धर्तीवरच व्यवस्था प्रतिमांची 200 प्रमाणे आपण करतोय आणि ही रांग आपण नवरात्रीपासून त्या रांगेसोबतच नव्यानं सुरू करतोय. देवस्थान समितीनं या नवरात्र काळामध्ये उत्सव काळामध्येच 200 रुपयाच्या पास ही टूम का काढली बरं? ह्याच्या अगोदर यांना का सुचलं नाही? बरं, हे जर 200 रुपयाचं असलं तर मग यामध्ये VIP लोकांच्यासाठी ही व्यवस्था केली. मग खरोखरच VIP जे कोल्हापुरातले नेहमी जाणार आमदार, खासदार, मंत्री, माजी नगरसेवक, विद्यमान सगळे अधिकारी हे VIP आहेत, यांना तुम्ही सोडणारच नाही का? त्यांना 200 रुपये तुम्ही आकारणारच का? आणि मग एका बाजूला हे 200 रुपये आकारून एकाच दरवाजेतून आत येणार, हा निर्णय तातडीनं मागे घ्यावा, अन्यथा आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उग्र प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. ह्या अशा पद्धतीची प्रथा परंपरा 200 रुपये घेऊन दर्शन विकत देऊन ह्या पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला कदापि मान्य होणार नाही. प्रहारचे 10 आमदार असते तर आज राज्यात परिस्थिती वेगळी असती, अशा प्रकारचं वक्तव्य माजी मंत्री बच्चू कडू यांनी केलेलं आहे. बच्चू कडू यांनी या आधी मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात एक वक्तव्य केलेलं होतं. येणारा मुख्यमंत्री प्रहारचा असता असंही त्यांनी म्हटलं. मुख्यमंत्री पदावरून बच्चू कडू यांनी पुन्हा वक्तव्य केलंय की आमच्याशिवाय सत्ता बसू शकत नाही. कार्यकर्त्याचं मंत्री बनण्याचा इच्छा ना बिलकुलच नसते. आमच्या कामामध्ये मंत्र्याची ताकद आहे. त्यानं मंत्री हे काही फार मोठा विषय नाही आहे, पण तरीसुद्धा आम्ही मंत्री बनल्याशिवाय राहणार नाही. वो हमारा अधिकार आहे आणि शिंदे साहेब आम्हाला मंत्री केल्याशिवाय राहणार नाही, हे तेवढंच खरं आहे. त्याच्यानं मला वाटतं त्याची चिंता करण्याची काही गरज नाही. तारीखेचा हा विषय फार मोठा आहे, कारण तो माझ्या आटोक्यातला बाहेरचा आहे, त्याच्यानं मी काही सांगू शकत नाही.
लोणावळ्यामधून एक महत्त्वाची बातमी आहे। लोणावळ्यातल्या VPS शाळेच्या बाहेर विद्यार्थ्यांच्या 2 गटामध्ये तुफान असा राडा झालेला आहे। हाणामारी झालेली आहे। शाब्दिक बाचाबाचीचं रूपांतर थेट हाणामारीत झालं। स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत या विद्यार्थ्यांना बाजूला केलं। शाळेबाहेर होत असलेल्या हाणामारीच्या या घटनेमुळे परिसरातल्या नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।